नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस टायपिंग स्किल टेस्ट अँड प्रॅक्टिस सेंटर पुणे तर्फे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. नुकताच ग्रुप सी 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्या निकालामध्ये जे विद्यार्थी पात्र झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे विद्यार्थी पात्र झाले नाहीत त्यांनी खचून न जाता पुढल्या परीक्षेची तयारी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. किंवा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीचा विचार करून पुढील डिसिजन घेणं हे कधी पण सुंदरच आहे. आता यामध्ये 2-3 गोष्टीचा प्रश्न येतोय. यावर्षी ग्रुप सी चा कट ऑफ जे काही सध्या चालू होतं सर्वांचा अंदाज बांधणं त्यापेक्षा खूप वेगळा लागलेला आहे, जे की अपेक्षित नाहीत. आता देखील लोकांना विश्वास बसत नाही की ग्रुप सी मध्ये इतका मोठा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, असो, हा पार्ट वेगळा आहे. आता इथून पुढे खरी परीक्षा सुरू होणार आहे. सर्व जे स्किल टेस्ट साठी विद्यार्थी पात्र झालेत त्यांच्यासाठी इथून पुढे काय करायचं, कोणत्या पद्धतीने आपल्याला स्किल टेस्टला सामोरे जायचं, ह्या सर्व गोष्टीचा खूप मोठा भाग असणार आहे आणि तो खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता आम्ही सक्सेस टायपिंग सेंटर पुण्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शून्यपासून बेसिक पासून लेसन पासून त्यांची स्पीड पासून क्वालिफाय, ॲक्युरेसी या सर्व गोष्टी खूप चांगल्या उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांचा सराव करून घेत आहोत आणि घेतलेल्या पण आहे. आणि इथून पुढे आम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांना 100% क्वालिफाय करण्यासाठी विशेष प्रयत्न आणि विशेष प्रक्रिया आमची चालू आहे. त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी रविवारी सराव परीक्षा घेतोय, शनिवारी सराव परीक्षा घेतोय. जे विद्यार्थ्यांची की स्ट्रोक वाढत नाही, का वाढत नाही त्याचे रिझन शोधून काढतो. प्रत्येक विद्यार्थ्याची बसण्याची पोझिशन वेगळी असते, फिंगर पोझिशन वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्यांचा माइंडसेट वेगळा असतो. या सर्व गोष्टीवर वर्क करून आम्ही विद्यार्थ्यांना चांगला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच माध्यमातून आम्ही जी टेस्ट सिरीज आयोजित केली होती ती टेस्ट सिरीज आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलो. या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही बऱ्याचशा मुलांचा आम्हाला अनुभव आला किंवा बाहेरून देखील विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर आमच्यासाठी पण काहीतरी तुम्ही नियोजन करा किंवा आमच्यासाठी पण कोणती तरी एखादी प्रोग्राम तुमचा असेल किंवा मग आमच्या सोबत तुम्ही पण कनेक्ट व्हा. त्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांचा कॉल येणं किंवा मग टेस्ट सिरीजसाठी बीडवरनं असो किंवा मग मुंबईवरनं असो किंवा मग अमरावतीची कॉल असो, अकोल्याची कॉल असो, लातूरची कॉल असो, हे बाहेरल्या विद्यार्थ्यांचा कॉल येण्याचा प्रमाण वाढलेला होता. आणि आमच्यासाठी फक्त आम्ही इथं सेंटर पर्यंत मर्यादित होतो. विद्यार्थ्यांना आम्ही सेंटरमध्ये सर्व गोष्टी करून घेतल्या. विद्यार्थी आज आमचा बऱ्यापैकी 99% लोक आमचे आज क्वालिफाय होतात. राहिलेला जो मुआब आहे त्याच्यावर आमची प्रक्रिया चालू आहे किंवा त्यांच्यासाठी आम्ही डायरेक्शन देत आहोत आणि त्याच्या पद्धतीने ते प्रॅक्टिस पण करत आहेत. तो प्रश्न असा येतो की महाराष्ट्र शासनाने सर्वात मोठी जाहिरात काढली होती क्लर्कची. नियर अबाउट 60,000 लोक क्लर्कसाठी जाहिरात आहे, जागांची जाहिरात आहे. 21,000 नियर अबाउट लोक क्वालिफाय झालेले आहेत आणि यामध्ये ग्रामीण भागाचा टक्का जास्त आहे. मी स्वतः एक ग्रामीण भागाचा विद्यार्थी असल्यामुळं माझा प्रामाणिक हेतू हाच आहे की ग्रामीण भागातला टक्का प्रशासनामध्ये जास्तीत जास्त वाढायला पाहिजे. त्यांना या फॅसिलिटीची खूप सारी कमतरता आहे. त्यांना योग्य डायरेक्शन आहे नाही माहित नाही, कारण की गावाकडील परिस्थिती मी चांगल्या पद्धतीने जाणतो आणि समजतो. तर आमचा उद्देश हेच आहे आणि हेतू पण हाच आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने क्वालिफाय व्हायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यापर्यंत या सर्व गोष्टीची कमतरता आहे तो प्रॅक्टिस करतोय, कारण की रिझल्ट आला म्हणल्यावर प्रत्येक व्यक्ती प्रॅक्टिस करणार, पण प्रॅक्टिस करते वेळेस त्याला योग्य दिशा आणि योग्य डायरेक्शन असणं खूप गरजेचा विषय असतो. आणि त्या डायरेक्शनची कमतरता जी आहे सक्सेस टायपिंग स्किल टेस्ट अँड प्रॅक्टिस सेंटर पुणे 100% भरून काढणार आहे. हे मी तुम्हाला गॅरंटी देतो किंवा शाश्वती देतो या गोष्टीची. तिसरी प्रक्रिया आहे, मी जे सांगितलं आमच्या स्टुडंटसाठी आम्ही कोणत्या कोणत्या प्रक्रिया केल्या. विद्यार्थ्यांची सिटिंग पोझिशन असू द्या, त्यांची फिंगर पोझिशन असू द्या, कॉन्सन्ट्रेशन लेवल असू द्या, आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय काय केलं इथं, तर त्यांची सिटिंग पोझिशन असू द्या, फिंगर पोझिशन असू द्या, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कसं वाढवायला पाहिजे, कोणत्या कीबोर्डवर प्रॅक्टिस करायला पाहिजे, किती वेळ प्रॅक्टिस करायला पाहिजे, कीबोर्डमध्ये कोणते कोणते प्रकार येऊ शकतात जे अपेक्षित आहेत. गेल्या वेळेस 2 वेळेस ज्या एक्झाम झाल्या त्या एक्झामचा अनालिसिस करून किंवा जर यदा कदाचित होऊ नये अशी जर कर्मधर्मयोग संयोग झाला आणि परीक्षा तुमच्या महसूल विभागाला झाल्या तर कीबोर्डमध्ये चेंज असणार आहे, सर्व ठिकाणी सेम कीबोर्ड नसणार आहे. तर या सर्वच पद्धतीचा आम्ही विचार करून विद्यार्थ्यावर त्या सर्व गोष्टी अप्लाय केल्या आणि या अप्लाय केल्या गोष्टीमुळे रविवारची टेस्ट असू द्या, शनिवारची टेस्ट असू द्या किंवा सरप्राईज टेस्टचं नियोजन असू द्या, या सर्व वेगवेगळ्या माध्यमातून
काही फॉर्म्युले आहेत, प्रत्येकामध्ये एक फॉर्म्युला सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकत नाही. 10-40-10चा असू द्या, या अशा एक वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत आमच्या नॉर्मली. त्या ट्रिक्सचा आम्ही वापर केला आणि त्या वापर केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या किंवा आमच्या लक्षात येऊन गेलं की काही विद्यार्थी आहेत मराठीवाले 1200-1300 की स्ट्रोक करतात आणि तिथे स्टक होतात. इंग्रजीवाले 1500, 1600, 1700 तिथंच आहेत कॉन्स्टंट. त्यांची की स्ट्रोक वाढत नाही. तर त्यांना की स्ट्रोक वाढवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत, नेमकं त्यांची सिटिंग पोझिशन चुकते, फिंगर पोझिशन आहे का, कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे का, कीबोर्डचा प्रॉब्लेम आहे किंवा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे का, मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. एक ना अनेक गोष्टीचा आहे. ज्यावेळेस आम्ही तुमच्याशी डायलॉग करू किंवा संवाद करू त्यावेळेस मार्ग 100% निघणार आहे आणि तुमची पुढली प्रक्रिया आहे सोयीस्कर होणार आहे. तर आणि या सब प्रक्रियेमधून विद्यार्थ्यांसाठी काय केलं तर त्यांच्या बेसिक लेसन पासून आणि त्यांच्या सर्व म्हणजे बेसिक असू द्या, त्यांचं ॲक्युरेसी लेवल असू द्या, मग सॉफ्टवेअरचा वापर कसा करायला पाहिजे, कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर करायला पाहिजे, मग कोणत्या पॅसेजचा आपण जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे, आपली एक्झाम कोणती कंपनी घेणार आहे, अदर प्रिव्हियस इयरचे जे काही एक्झामचे पॅसेज आहेत त्या पॅसेजचा आपण टाईप केला तर कसा म्हणजे इम्पॅक्ट पडतो. त्यानंतर आपल्याला आयोगाने डेमो पण दिलेले आहेत, त्या पण गोष्टी आपण म्हणजे त्यामध्ये पाहायला पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त क्वालिफाय व्हावं या प्रामाणिक उद्देशावरनं एक प्रोग्राम घेऊन येतोय, जे की सर्वांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या स्किल टेस्टच्या सराव ते पात्रता आणि पात्रता ते क्वालिफाय ते सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये सक्सेस टायपिंग स्किल टेस्ट आणि प्रॅक्टिस सेंटर 100% तुमच्या सोबत असणार आहे. यामध्ये काहीच दुमत असायचं कारण नाही. आता या प्रोग्राम मध्ये नेमकं असणार आहे काय, आम्ही जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नेमकं या गोष्टीमध्ये असणार आहे काय, खरंच गरज आहे का, आपण हा प्रोग्राम घ्यायला पाहिजे का, मग घेतला असेल तर मग फीस किती असेल, फीस असेल तर मग काय कॉस्टली असेल का, या सर्व गोष्टीचे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असणारच आहे. तर त्या सर्व प्रश्नाचं एकच वाक्यामध्ये सोल्युशन असेल, तुम्ही हा प्रोग्राम 100% सर्वांनी घ्यायला पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की आम्ही एक तुम्हाला टार्गेट देणार आहोत. टार्गेट देऊन ह्या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करून घेणार आहोत. टार्गेटमध्ये आठवड्याचा टार्गेट असणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना खूपच अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पर्सनल कॉल करू किंवा मग तुम्हाला आम्ही एक वेळ देऊ, या वेळेमध्ये तुम्ही आम्हाला कॉल करा, मेसेज करा किंवा आम्ही तुमचे एक पर्सनल ग्रुप क्रिएट करणार आहोत. त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डायलॉग करत राहणार किंवा तुमच्यासोबत संभाषण असणार आहे. हा हे करायला पाहिजे, या गोष्टी करायला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे. कधी आम्ही तुम्हाला असं पण सांगू की तुम्ही बसते वेळेस आम्हाला व्हिडिओ शूट करून पाठवा 1-2 मिनिटाचं, आम्ही ते पाहू, तुमचा अनालिसिस करू आणि परत काय इम्प्लिमेंटेशन करायचे आहे या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही सांगून देऊ. तर ह्या सर्व प्रोसेससाठी आपली सक्सेस टायपिंग स्किल टेस्ट आणि प्रॅक्टिस सेंटरची पूर्ण टीम आपल्यासाठी वर्क करत आहे. तर या वर्कमध्ये आपण तुम्हाला सबज सर्वांसाठी टार्गेट असेल ती टीम तुमच्यासाठी सबज प्रयत्न करणार आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये आम्ही काय करणार आहोत, तुम्हाला प्रत्येक दिवसाचा एक फोटो आमच्यासाठी तुम्ही पाठवणार आहात किंवा आम्ही मागून घेऊ फोटो तो. तुमची आजच्या दिवसाची शेवटचा किती दिसतो काय किंवा मग काय तुमची इम्प्लिमेंटेशन काय करायची आहे या गोष्टी आमच्यासाठी लक्षात येऊन जाईल. आणि इथून पुढे आठवड्याचं टार्गेट देणारच आहोत, त्या व्यतिरिक्त ह्या पण गोष्टी आम्ही इन्क्लूड करणार आहोत. त्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात, तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवलचं असेल किंवा मग तुमच्या मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं, 15 मिनिटाचा म्हणजे जो काही तुमचा आयोगाचा 32 मिनिटाचा शेड्यूल असेल किंवा 28 मिनिटाचा शेड्यूल असेल, जो काही शेड्यूल असेल 2 पद्धतीचे शेड्यूल असू शकतात. तर त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला तितकं वातावरण किंवा मग तो टेम्परेचर कसा मेंटेन करावा लागेल किंवा कशी तुमची काय असणार आहे, कशी पोझिशन असणार आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला टॅकल करायचं आहे, या सर्व गोष्टीचं सूक्ष्म नियोजन आम्ही तुमच्यापर्यंत एक्झाम स्किल टेस्ट होईपर्यंत सोबत असणार आहोत. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्वच गोष्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी, सर्वात महत्वाच्या या 2-3 गोष्टी आहेत की तुम्ही तर प्रॅक्टिस करतोय, अख्खा महाराष्ट्र प्रॅक्टिस करतोय, पण योग्य डायरेक्शन नुसार प्रॅक्टिस करणं हा खूप गरजेचा आहे. आणि त्यामध्ये बारकावे याच्यासाठी की आम्ही दररोज सेंटरमध्ये येतो, पुण्यामध्ये सेंटरमध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो बऱ्याचशा प्रकारचे विद्यार्थी येतात. दररोज 15-16 बॅचेसचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत. त्यांना आम्ही सांगतो वेळेस ज्या काही कॉमन चुका होतात त्या चुका आमच्या सर्व टीमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या चुकावर कसा उपाय करायचा आणि कशी इम्प्रुव्हमेंट करायची
या सर्व गोष्टी आम्ही जाणून आहोत आणि त्याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आता या सर्व प्रोग्राम मध्ये दुसरे 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जसं की मी सांगितलं, सिटिंग फिंगर कॉन्सन्ट्रेशन असेल, कीबोर्ड असेल, त्यानंतर तुमचं टेस्टचं महत्व असेल, मेडिटेशनचं काय महत्व असणार आहे, त्यानंतर तुमची अदर प्रॅक्टिस किती करायला पाहिजे, सॉफ्टवेअर कोणतं वापरायला पाहिजे, ह्या लहान सहान गोष्टीचा जो विषय असणार आहे हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे, जे की आम्ही तुमच्याकडून 100% करून घेणार आहोत. आता या सर्व गोष्टीच्या नंतर येतो तुमचा सर्वांचा एक डोक्यामध्ये विचार येतो की मग ठीक आहे, सबस प्रोग्राम आहे, आपण घेऊ किंवा नाही घेऊ, काहीतरी करू. तर हे जॉईन कसं करायचं? जॉईन करण्यासाठी साधी सोपी पद्धत असणार आहे. त्यामध्ये एक 2 नंबर मी तुम्हाला देईन. मोबाईल नंबर असेल, त्या मोबाईल नंबरवर फोन पे, गुगल पे 151 रुपये नाममात्र चार्जेस असतील. ते तुमचं नाव, तुमचं जिल्हा, गाव आणि स्क्रीनशॉट फोन पेची आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. तो आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला पर्सनली ग्रुपमध्ये ऍड करणार आहोत. मराठीवाले मराठीच्या ग्रुपमध्ये असतील, इंग्रजीवाले इंग्रजीच्या ग्रुपमध्ये असतील, त्याच्यासाठी स्वतंत्र ग्रुप असेल, टॅक्सवाल्यांचा स्वतंत्र ग्रुप असेल. त्यामुळे असं होईल की प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे कॉमन प्रॉब्लेम आहेत त्यांनी सोल्युशन करण्यासाठी आणखी जास्त इम्प्रुव्हमेंट करता येईल, या सर्व गोष्टीचा विचार करून ही फीस 151 असण्याचं कारण आहे की मी स्वतः ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, मला माहिती आहे सर्व या गोष्टीचं. आणि 2-3 गोष्टी अशा आहेत, त्या फीस भरण्याचा उद्देश प्रामाणिक कमर्शियल हेतू असण्यापेक्षा हा हेतू 100% आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी प्रशासनामध्ये 100% यायला पाहिजे. आणि फीसचे चार्जेस जे आहेत नॉमिनल, फक्त जी या पाठीमागे मी फक्त तुम्हाला एकटा बोलताना दिसतोय, परंतु आमची सक्सेसची पूर्ण टीम याच्यासाठी तुमच्यावर वर्क करत आहे. त्यासाठी मला जो काही नॉमिनल हँडलिंग चार्जेस लागणार आहेत किंवा मग टीम वर्क करण्यासाठी जो मला काही चार्जेस लागणार आहेत तितके चार्जेस घेतोय. त्यामध्ये आम्ही विशेषतः सांगतोय, तुमची कधी काय एक्झाम होत नाही, आजपासून तुमच्या एक्झाम होईपर्यंत सक्सेस परिवार तुमच्या पाठीशी 100% असणार आहे. तुम्हाला आम्ही क्वालिफाय करून सोडणारच आहोत. फक्त त्यासाठी 2 अटी 100% आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाटते किंवा फीस कमी आहे फक्त आपण जॉईन करायचं, तर त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल जॉईन करू नका. कारण की आमच्याकडे कमी विद्यार्थी असले तरी चालते, सिरियस विद्यार्थी इकडे येणं खूप गरजेचं आहे. दुसरा प्रयत्न आहे की ज्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत त्या गोष्टीचं तुम्ही तंतोतंत पालन करणं खूप आवश्यक आहे. कारण की आमचा हेतू हा आहे की ज्यावेळेस आम्ही तुम्हाला गायडन्स करू, तुम्ही त्या गोष्टीचा पुरेपूर जर वापर केला, युटिलाइज केलं, तर 100% तुम्ही क्वालिफाय होणार. आणि आमचा हाच हेतू आहे की तुम्हाला आम्ही क्वालिफाय करणार. परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी सिरियस नसणार आहेत, जे विद्यार्थी फक्त फीस कमी आहे म्हणून लोक जे जॉईन करणार आहेत, त्या लोकांनी बिलकुल जॉईन करू नका. ज्यांना 100% क्वालिफाय व्हायचं आहे, सिरियस राहायचं आहे, बारीक बारीक गोष्टीचं तंतोतंत सूचनांचं पालन करायचं आहे, त्या लोकांनी 100% जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी पद्धत सांगितलेली आहे मी. 2 नंबर आहे, नंबर नोट करून घ्या. 80 55 32 31 33 हा एक नंबर आहे. आणि दुसरा एक नंबर सांगा. तर दुसरा एक नंबर असेल 89 75 22 30 33. परत एकदा 2 नंबर सांगतोय, 80 55 32 31 33. आणि दुसरा नंबर असेल 89 75 22 30 33. आता प्रश्न असतो की याच नंबरवर करायचं. या नंबरवर फक्त तुम्ही आम्हाला मेसेज, तुमचं नाव टाका, व्हॉट्सअपला हाय करून आम्ही तुम्हाला या नंबरवर QR कोड पाठवू. सक्सेस टायपिंगचा QR कोड असेल, त्या नंबरवर डायरेक्ट पेमेंट करा आणि तो स्क्रीनशॉट, नाव, तुमचं गाव, जिल्हा, विषय त्यानुसार तुम्ही आम्हाला मेसेज करून द्या. आम्ही या प्रोग्रामला तुम्हाला जॉईन करून घेऊ आणि विश्वास ठेवा, या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला 100% आम्ही यशस्वीकडे घेऊन जाणार, हा आमचा शब्द आहे. फक्त त्यासाठी 2च अटी सांगितले आहेत. फक्त जर तुम्ही सिरियस नसाल तर बिलकुल जॉईन करू नका. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्या गोष्टी आम्ही सांगतोय त्या सूचनांचं 100% प्लॅनिंग करा, पालन करा. ओके, या सर्व गोष्टी आल्या. आता शेवटचं एक बोलतो, क्षेत्र कोणतेही असू द्या, आयुष्यात कष्टाला कधीही पर्याय नसतो. क्षेत्र कोणतेही असू द्या, आयुष्यामध्ये कष्टाला काही पर्याय नसतो. आणि कष्ट जर प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो. म्हणजे आपल्यासाठी कष्ट, प्रयत्न याच गोष्टी आहेत. शेवटी तुम्ही यशस्वी होणार आहात. या सर्व गोष्टी आहेत. सक्सेस परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा आणि धन्यवाद.